आता आपल्या जिममध्ये बरेच असे ॲडमिशन होतात की सगळ्यात डिफिकल्ट मसल असतो शोल्डर गेन करणे. शोल्डर गेन करताना आपल्याला वरती टोन कसा आणायचा हा प्रश्न मला सगळ्यात पहिल्यांदा सगळेजण विचारतात. मेन विषय काय असतो तर तुमचा प्रेसचे सेट ॲक्युरेट बसले पाहिजेत आणि तुम्हाला जेवढं परफेक्ट जाते तेवढं वेळ जाणं गरजेचं आहे. प्रेसच्या सेटमध्ये डायरेक्ट बारचा सेट मारावा असं काय नसतं. पहिला डंबेल प्रेस तुम्हाला ॲक्युरेट बसला पाहिजे. प्रेस सेट मारताना मी आता फॉर्म दावतो तुम्हाला, त्या फॉर्ममध्ये ॲक्युरेट मारला तुम्हाला जेवढं परफेक्ट जाते तेवढं वेळ घ्यायचा आहे. असं नाही की हेवीज मारावं असं काय नसतंय. तुम्हाला जेवढं परफेक्ट जातं तेवढं. आणि अँगल मी दावतो त्याच अँगलमध्ये गेला पाहिजे. पहिला प्रेस घ्या, अँगलमध्ये पहिला स्टेबल उभं राहा. आता जास्त क्लोज पण नको आहे, जास्त वाईड पण नको आहे. शोल्डरच्या थोडंसं बाहेर आणि खांद्याच्या लाईनमध्ये प्रेस. पूर्ण कोपरा असा प्रेस झाला नाही पाहिजे आणि डोक्याच्या जवळ असा डंबेल चिकटला नाही पाहिजे. थोडासा वाईड शोल्डरच्या वरती आणि ह्या लाईनमध्ये एवढा खाली आला पाहिजे. कोपरा जास्त पण प्रेस करत नाही, शोल्डरच्या जॉईंटमध्ये जातो. ह्या लेवलला होल्ड झाला पाहिजे. तिथून प्रेस, कोपऱ्यामध्ये थोडा बेंड, एवढा प्रेस प्रेस. रिपिटेशन मारताना जास्त पण रिपिटेशन केलं नाही पाहिजे. हायएस्ट रिपिटेशन तुमच्या 15 गेनिंगच्या वेळेस 3 सेट बसले पाहिजेत. 15, 12, 10. वेट प्रत्येक सेटला थोडं इन्क्रीज झालं पाहिजे. त्यावेळेस आपण रिपिटेशन ड्रॉप करतो त्यावेळेस तुमचे वेट इन्क्रीज झालं पाहिजे आणि फॉर्म ॲक्युरेट पाहिजे. आणि प्रेसचे सेट स्टार्टिंग आपण डंबेल पासून करायचे आणि नंतर जसं तुम्हाला वेट हेवी जाईल त्या पद्धतीने तुम्हाला नंतर बारचे सेट ॲड करायचे. फ्रंट बार, बॅक बार हे टोनिंगसाठी येतं आणि बाकीचे बरेच असतात ते नंतर आपण पुढच्या सेक्शनमध्ये सांगू. ओके. जय बजरंगबली, जय श्रीराम.